पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। लातूरच्या निलंगा तालुक्यातील उस्तुरी आणि परिसरामध्ये रात्री मुसळधार पाऊस कोसळलाय। उस्तुरी येथील ओढ्याला पूर आलाय, तर उस्तुरी गावाहून औराद शहाजनीकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झालाय। ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकरी अलीकडेच अडकले आहेत, तर ओढ्याला पाणी आल्यामुळे टाकळी, वासा, कलमुगळी आणि चिलवंतवाडी आदी गावांचा संपर्क तुटलाय। दरम्यान कुणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय। पावसामुळे काढणीला आलेल्या कापूस, मका, सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय। तर सोलापूरच्या मोहोळमध्ये पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय। कांद्याचं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेलंय। 1 हेक्टरवरील कांद्याचं पीक पाण्याखाली गेलंय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। अद्यापही तालुका प्रशासनाकडून पंचनामे न झाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। तर जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाल कांदा सोबत उन्हाळी कांदा देखील लागवड केला जातो। जास्त भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवला होता। चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याने मे महिन्यामध्ये 20 टन इतका कांदा साठवून ठेवला, मात्र 5 महिने उलटून गेले। कांद्याचा दर न वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। कांदा लागवडीचा खर्चही निघणार नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं। 15-20 रुपयेपर्यंत किंमत व्हायला पाहिजे, आतापर्यंत 30 रुपयेपर्यंत, पण आता पण तीच किंमत आहे। त्यामुळे त्याला 60% घट येऊन गेली। आता त्यावेळेस तो 20 टन माल होता, तो आता 10 टन पण राहिला नाही। साठवण्यापासून अडचणी खूपच आहेत। मे महिन्यापासून पाऊस आहे। आपण एक्झॉस्ट फॅन लावले होते, गोडाऊनला माल भरलेला आहे। आपण रिस्क घेतली, पण तरी पण आपल्याला भाव काही वाढलेले नाही, त्यामुळे लॉसमध्ये येते यावर्षी। तर नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये, त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। यंदा 5551 घटांची स्थापना करण्यात आली, तर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे। पोलीस विभागाच्या मदतीने मंदिर परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय, तर वाहतुकीसाठी विशेष नियोजन देखील करण्यात आलंय। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 250 ते 300 CCTV कॅमेरे देखील मंदिर परिसराच्या बाहेर बसवण्यात आले आहेत। शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। आपण नागपूरच्या कोराडी देवी मंदिरात आहोत। इथे भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते आणि दरवर्षी लाखोच्या संख्येने इथे भाविक येत असतात। यासोबतच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इथे 200 ते 250 CCTV कॅमेरेज लावलेले आहेत। याबरोबरच शारदीय नवरात्रामध्ये इथे मोठ्या संख्येने घटाची स्थापना होते। यावर्षीही 5551 अशी घटांची स्थापना करण्यात आलेली आहे। याचबरोबर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इथे CCTV सोबतच महिला पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात केलेले आहेत। याचबरोबर मंदिर प्रशासनाकडून सुद्धा स्वयंसेवकांची तैनात केलेले आहेत। याचबरोबर या मंदिरात लाखोच्या संख्येने भाविक येत असतात आणि मोठ्या संख्येने श्रद्धेचे स्थान म्हणून महालक्ष्मी माता जगदंबा देवी प्रतिष्ठान या कोराडी इथे लोक येत असतात गर्दीने।